आज 4 तारीख आपल्या भारतीय इलेक्शन्सच्या याच्यात राजकारणामधला एक सुवर्ण दिवस, एक सुवर्ण काळ, एक टर्निंग पॉईंट ज्याला आपण ते झालेलं आहे. आपले नेते नरेंद्रजी मोदी, अमित शहा, योगीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण वेस्ट बेंगॉलमध्ये एक अतिशय लँडस्लाईड विक्ट्री आपण आज प्राप्त केलेली आहे. बेंगॉलमध्ये लोक अस्वस्थ होते, असुरक्षित होते, बाया असुरक्षित होत्या. आज तिथे जस्टिस भेटला आहे. आज तिथे डेमोक्रेसी रिस्टोर्ड झालेली आहे. म्हणून आम्ही सगळेजणं, भाजपचे आम्ही सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी मिळून ते जल्लोष करत आहे. जय श्रीराम. आज भारताच्या इतिहासातला सुवर्णाक्षराने लिहिला जाणारा दिवस आहे. ज्या पश्चिम बंगालमध्ये आणि ज्या आसाममध्ये पश्चिम बंगालमध्ये आणि आसाममध्ये घुसखोरांनी उच्छाद मांडला होता आणि या देशामध्ये लांगुल चालनाची, अनुनयाच्या राजनीतीची सुरुवात आणि कळस या दोन्ही गोष्टी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये होत होत्या. त्या पश्चिम बंगालमध्ये आणि आसाममध्ये अत्यंत ऐतिहासिक विजय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शाह, नितीन नबीनजी या पक्षाच्या नेतृत्वाने आज तिथे विजय मिळवून दिलेला आहे. या विजयाच्या मागे कार्यकर्त्यांचं बलिदान आहे. अनेक कुटुंबांच्या घरावरून वरवंटा फिरलेला आहे. त्यांना सगळ्यांना आज न्याय मिळालेला आहे. अत्यंत मोठा, महत्त्वाचा आणि राष्ट्रीयत्वाचा विजय आजचा दिवस आहे. 3 राज्यामध्ये भाजपची सरकार आली आहे आणि पश्चिम बंगालमध्ये विश्वाचे नेते, भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी विकसित भारताचं दिशेने वाटचाल करणारी जी विकासाची गंगा या भारतात आणली, तीच बंगालमध्ये यावी या अनुषंगाने बंगालवासियांनी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने हा कौल दिलेला आहे. आणि या बंगालमधील गुंडाराज मोदीजींनी संपवलेला आहे. हीच या बंगालवासियासाठी खऱ्या अर्थाने या दिवाळी साजरी होणार आहे की आता ज्या मोदीजींनी भारतात बिहार, उत्तर प्रदेश जिथे माफिया राज होतं आणि इकडे कार्य होतं आणि बंगालमध्ये सुद्धा गुंडा राज असताना बंगालमधील जनतेला सुखा समाधानानं जगायचं आहे आणि विकसित भारताकडे वाटचाल करायची आहे. त्या अनुषंगानेच बंगालच्या जनतेने भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कौल दिलेला आहे. बंगालच्या जनतेचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.